नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पांडुरंग अपार्टमेंट विरार पूर्व इथे राहणाऱ्या तृप्ती कैलास राऊत यांना आज भेटणार आहोत. त्यांना बोलतं करणार आहोत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना, पण त्याआधी नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? माझं गुहागर. गुहागर. हा, गावीच राहायची. आणि तुम्ही? आजीकडे. मी मुंबईला कांदिवली. कांदिवलीला कुठे? ईस्टला हनुमान नगर. शाळा कुठली? ज्ञानगंगा. तुमच्या घरी कोण कोण होतं? आई पप्पा मुंबईला, बहिणी भाऊ. मी आजीकडे असायची गुहागरला गावी. आई पप्पा मुंबईला असायचे. आणि तुमचे आई बाबा काय करायचे? आमची फॅमिली मोठी होती. आम्ही 9 जण राहायचो घरी. कुठे भेटले? आम्ही एकच, म्हणजे आई पप्पा म्हणजे जिथे मुंबईला राहायचे ना, आम्ही एकच शाळेत राहायचो. दोघेही? नाही, मी सुट्टीमध्ये मुंबईला यायची. गुहागरवरून? हा. किती दिवसासाठी यायचे सुट्टीला? असं महिनाभरासाठी. महिनाभर. बरं, महिनाभरात काम काढलं. काय हो, काय झालं? काय नाही, शेजारी आमच्या होते, तिथे यायची बसायला. तिची मैत्रीण होती. असंच बघितलं तर आवडली, म्हणून बोललो प्रपोज करूया. पण तुम्हाला अंदाज आला होता हे प्रपोज करतील असं? हा, अंदाज नव्हता आला. म्हणजे बघत असायचे, पण मी इग्नोर करायची. म्हणजे मला नव्हता प्रेमात वगैरे इंटरेस्ट. मी अभ्यासच करत असायचे. अरे वा वा. त्यांनी प्रपोज केला, मी नाही सांगितलं होतं. पण कुठे प्रपोज केलं? आम्ही एकच साईज राहायचो, तर आमच्या वरती माळा काढला होता ना, तर वरच्या माळ्यावरती ते बसलेले. तर तुम्ही कशाला वरच्या माळ्यावर बसले होते? तिला प्रपोज करायला. प्रपोज करायला? मग तुम्हाला प्रपोज केलं त्याने? हा. मग तुम्ही काय म्हणाला? मी नाही सांगितलं आधी. हा. नंतर मग असं 5-6 वेळा प्रपोज केला असेल त्यांनी. नंतर मग एंडला असं हा पण मला सांगितलं. सांगा, तुम्ही किती वेळा गावावरून यायचा? किती दिवसांसाठी? 1 महिना चाली होती. दरवर्षी यायचा? नाही, त्याच्या अगोदर मी कधी बघितलं नव्हतं. त्यांनी पण बघितलं नव्हतं. एका सुट्टीत आला, त्याच सुट्टीत झालं? नाही, मी दरवर्षी यायची. बर. हा. पण त्यांनी विचारलं कधी? मी 11th ची एक्झाम देऊन आली होती ना, तेव्हा. आणि होकार कधी दिला? 6 वेळा प्रपोज केला. 7व्यांदा त्यांनी होकार दिला. 6 वेळा म्हणजे एकाच? वेगवेगळ्या दिवशी. तेव्हा 6 वेळा नाहीच बोलली. म्हणजे त्याच सुट्टीमध्ये. त्याच सुट्टीमध्ये? हा, मी तेच म्हणतोय ना. मला वाटलं 7 वर्ष प्रत्येक सुट्टीत एकदा प्रपोज करायचे. नाही. आणि मग तुम्ही 7व्यांदा हो म्हटलं हा. आणि गावाला गेलात? हा, आणि गावी गेली. मग कॉन्टॅक्ट आमचा होता जस्ट कॉलवरती वगैरे. मी कॉल कधीतरी करायचे, जस्ट फ्रेंड म्हणून होतो. तर एकदा असेच ते मला गावी सरप्राईज द्यायला आलेले. तुम्ही गेला गुहागरला? फर्स्ट टाइम. काय? नाही, रत्नागिरीला गेलो. म्हणजे रत्नागिरी जिल्हा येतो, गुहागर तालुका येतो. तर मी रत्नागिरीत राहते हे त्यांना माहित होतं. तर चिपळूणला उतरायच्या ऐवजी ते पुढे गेले रत्नागिरीत. असं कसं काय हो? हा, असं त्यांना कसं? माहित फर्स्ट टाइम नव्हतं. मी गेलो नव्हतो कधी. बोललो तुम्हाला जायचं होतं कुठे? तिलाच भेटायला जायचं होतं. कुठे? गुहागरला. ते नंतर मला माहिती पडलं की गुहागरला जायला लागतं, मग चिपळूणला उतरावं लागेल म्हणून. तिकडे रत्नागिरीला उतरल्यानंतर. मग तुम्ही रत्नागिरीला गेले? हा, आणि तिथून मला फोन केला की मी रत्नागिरीत आलोय, मला भेटायला ये. मग? मी त्या कॉलेजला होती, तर कॉलेजवरून भरपूर अंतर, म्हणजे 4 तासाचं अंतर आहे रत्नागिरी. तर म्हणाले आता कुठे? तर म्हणजे ठीक आहे, मग मी येतो. ते जवळजवळ 4-5 तासानंतर फिरत फिरत माझ्या कॉलेजजवळ आले. कुठे? गुहागरला? हा, गुहागरला आले. मग रत्नागिरीवरून तुम्ही गुहागरला गेले? हो. कसे गेले? बसने. त्यांचा मावस भाऊ एक होता आणि ते 2 जण फिरत फिरत आले. बस. पण तुम्ही 4 तास काय करत होता? नाही, मी घरी गेली. घरी आजीला सांगितलं की माझ्या मैत्रिणीकडे पूजा आहे, मी पूजा? जाते. मग पूजा करायला काय मुंबईवरून गुरुजी मागवले होते? पूजेला जाते. आणि आम्ही गेलो, बीचवरती बसलो 1 तास. नंतर आम्ही रिटर्न आलो. आणि रिटर्न आमच्या इथे 6ची ST आहे संध्याकाळी. तर त्या ST मध्ये बसलो 2 जण. आणि त्यांचा भाऊ होता आमच्या पाठच्या सीटवर. आणि माझे मामा येऊन आमच्या पाठच्या सीटवरती बसले. मग त्यांनी बघितलं नाही. मी खाली असं डोकं टेकलं, ते मामा उतरेपर्यंत वरती डोकंच नाही काढलं. मग मामा कुठे उतरले? मामा आमच्या अगोदरच उतरले. पण त्यांनी बघितलं नाही? नाही, त्यांनी मग नाही. तेवढ्या प्रवासात तुम्ही एकमेकांशी काही बोलला नाही? नाही, कारण आमच्या मागच्याच सीटवरती मागच्या बसले सीटवरती होते. मामा बसले होते. पण मग हे तुम्हाला गुहागरला सोडलं यांनी परत? त्याच्यानंतर मग मी आली माझ्या घरी, ते आले मुंबईत. एका दिवसात 1 तास भेटायला किती तास प्रवास केला होता? खूप. ट्रेनमध्ये आदल्या पण दिवशीपासून. रात्री गर्दी होती एवढी की 2 डब्यांच्या मध्ये उभा होतो रात्र. तुमच्यासाठी
तेव्हाच मी म्हणजे अगोदर जस्ट फ्रेंड म्हणून मानायची, तेव्हापासून मी प्रेम करायला लागली. म्हणजे मला तेव्हा रिअलाइज झालं की कोणीतरी आपल्यासाठी एवढं करतं, 2 ट्रेनच्या मध्ये उभं राहून येतं. हो ना. हा आणि मग होकार दिला तुम्ही? हा तेव्हा म्हणजे खरं लव झालं. खरं लव? हा अरे बापरे, पिक्चरच आहे हा. आणि मग घरी कसं कळलं? नाही, त्याच्यानंतर आम्ही मुंबईला, मी 12th नंतर ग्रॅज्युएशनला मुंबईला आले. नंतर मग जास्त असं घरी कळलेलं मध्ये, तर आम्ही सांगितलं की नाही करणार, आपल्या घरच्यांना पसंत नाही तर आपण नाही करायचं. आमच्यात कॉन्टॅक्ट होता पण जास्त नाही भेटायचं. कधी भेटलो ना तर कोण नाही कोण बघायचं. आम्ही भेटणं पण सोडून असं दिलं. किती दिवस? असं 3-4 वर्ष. घरी कोणालाही काय माहिती नाही? नाही, थोडं आईला वाटायचं, पप्पांना पण थोडं वाटायचं, पण अधून मधून माहिती मी नाही पडायचं बोलायची. कधीतरी. मग नाही बोलायचे मी की नाही, आमचा कॉन्टॅक्ट नाही आहे. आणि त्यानंतर त्यांच्या घरी समजलं की आहे त्यांचं. मग ते आमच्यात लग्न करायचं वगैरे एवढं काय असं विचार नव्हता केला. तर त्यांनी बोलले की हां, मी त्याच्याशी लग्न करणार आहे. मग तेव्हा मी पण मागे नव्हती पडू शकत ना, तर मी बोलले हां ठीक आहे. मग पण किती घरच्यांचा वर्ष हे विरोध सगळं होता. सुरू होतं तुमचं? 6 वर्ष लग्न अगोदर. मग तुमच्या घरी काढल्यावर काय झालं? घरच्यांचा पण थोडा विरोध झाला, काका पण नाही बोलले. आणि तुमच्याकडे? आणि माझ्या घरी ते खूप मोठा इश्यू झाला, हा? म्हणून त्यात कोण नाही येते. अरे कोणी नाही आले नाही, घरात? फक्त आहे. माझी बहीण आहे, चुलत बहीण. बाकी कोणी नाही आणि आलं? अजून दुसरी आता लग्नाला किती वर्ष झाली? 5 वर्ष. 5 वर्ष. मग तुमच्या घरातले बोलतात की नाही? नाही, थोडंफार अजून असं. थोडंफार हळूहळू आता झालंय चालू. मग आता राहता कुठे तुम्ही? आम्ही विरार. दोघेच नाही, राहता? दोघेच. आणि मुलगा आहे. मुलगा आमचा छोटा. लग्नाला पण आमच्या फक्त आई सासूबाईच होत्या. बाकी कोणी आणि नाही? माझ्या पप्पाने लग्न लावून दिलं आमचं. अरे वा, बरं झालं पप्पानी पुढाकार घेतला. नसता घेतला तर काय पळून जाणार होते? नाही, घरच्यांना तयार करणार नक्की? होते. हो पण मला सांगा, या असे जेव्हा निर्णय घ्यायचे असतात तेव्हा टेन्शन येत असेल? हो, हा? टेन्शन आलेलं. पण आता सगळं व्यवस्थित आहे? हा, आता सगळं व्यवस्थित. हो ना. हो. आज कोणाला मिस करताय? आज आईलाच मिस करतोय. हं? आता या क्षणी माझी फॅमिली आहे, तर बाकी कोणी नाही. म्हणजे सासूबाई पाहिजे होत्या. अजून नाही बोलत? मध्ये मध्ये थोडं होतं सुरू. आले होते मध्यंतरी, पण मला ते बरोबर नाही वाटलं, कारण जेव्हा मला गरज होती तेव्हा कोणी साथ नाही दिली मला. मग आता बोलायला आले, मग मी नको बोलू. मी एवढे दिवस तिने साथ दिली मला, त्यांनी दिली, इथपर्यंत आलो. ह्याच्या पुढे पण हेच चालत आहे. कशी साथ दिली यांनी? आता म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मग माझी तरी एवढी मेंटॅलिटी नव्हती की मी एवढं करू शकलो असतो. आज घर आहे, काही जे आहे आमच्याकडे ती होती. तिने प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट केला. काय करायचं काय नाही तिनेच सांगितलं. बस मी मागे तिच्यासोबत होतो. प्रत्येक गोष्ट तिनेच केली. काय कुठून आलं एवढं बळ? असंच करत गेला हो. आणि होत गेलं. हा. उत्तरोत्तर असंच चांगलं होणार, काळजी करू नका. तुम्हाला दोघांनाही खूप शुभेच्छा, कारण तुमचा जो काही स्ट्रगल आहे ना तो दिसतोय तुमच्या चेहऱ्यावर मला. आता 5 वर्ष इतकी सुखाची गेलेली आहेत, उरलेली सगळं आयुष्य सुद्धा आनंदात जाणार. आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार ते बघूया. तुम्हाला दोघांनाही 10-10 संधी आहेत. हां, ती रिंग टाकल्यानंतर ती अडकली पाहिजे रिंग. 3 ही गुणसंख्या झाली तर पहिलं बक्षीस, 5 गुणसंख्येसाठी दुसरं, 7 गुणसंख्येसाठी तिसरं आणि 10 जर गुणसंख्या झाली तर चौथं बक्षीस, ती चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला मिळणार. बघूया किती बक्षीस मिळवणार. सुरुवात तुमच्यापासून. 1 2 3 गुहागरला जत्रा असते वाटतं. 4 5 6 ते राहणार नाही आता. आम्हाला नाही माहिती. 6 7 8 काय बायकोसाठी बघा. 9 9 10. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळसही मिळाली, अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये चांदीची अन्नपूर्णा आलेली आहे, अभिनंदन.
प्रत्येकाने आपलं नाव, नातं सांगायचं आणि यांच्या दोघांबद्दल बोलायचं. मी त्यांची बहीण, भाऊ आहे ते माझा आणि वहिनी आहेत. ॲक्च्युली त्या खरंच खूप चांगल्या, स्वभाव त्यांचा खूप छान आहे, म्हणजे खूप फ्रँकली आहेत, मैत्रिणीसारख्या आहेत, खूप हसऱ्या आहेत त्या. आणि जेवढं त्यांनी स्ट्रगल केलं ना त्याचा चीज आहे त्यांना. बेस्ट ऑफ लक. खूप छान आहेत दोघं पण. नाईस कपल. मी अंकिता, मी भाची आहे त्यांची. वहिनी खूप लव्हिंग आहेत अँड केअरिंग आहेत. आमच्या फॅमिली फंक्शनच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्या पहिल्या इन्व्हॉल्व होतात. आणि काका तो ऑसमच आहेत. खूप छान आहे. मगाशी जेव्हा ते दोघे बोलत होते तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी आलं. हा, बिकॉज असं झालंय आमच्या फॅमिलीमध्ये, सो इमोशनली होतं थोडंफार. इट्स ओके, तरी पण ते खूप हॅप्पी आहेत आणि आम्ही ऑलवेज सपोर्टेड आहोत. आमची तशी काही खूप जुनी नाही आहे मैत्री. आत्ता 1.5 वर्ष झाले आहे. आम्ही एका जॉबच्या ठिकाणी भेटलेलो, पण जे आज आहे, जे मला येतंय फक्त त्यांच्यामुळे. खरं तर ती माझ्या नंदेची मैत्रीण आहे, पण तिने माझी ओळख करून दिली आणि त्यानंतर माझी मैत्री झाली. तिचा स्वभाव खूप मनमिळावू आहे, सगळ्यांशी मिळून मिसळून राहते. तिची कॉलेजपासूनची मैत्रीण आहे. म्हणजे आता आमची पण मैत्री खूप लहानपणाची अशी नाही, कॉलेजपासूनच सुरुवात झाली आहे. आणि त्यांचं सगळं जे लव्ह स्टोरी जी आहे ती सगळी मला माहिती आहे. हो. त्याच्यामुळे त्यांनी जे केलंय ना ते खूप म्हणजे खूप स्ट्रगल केलेली आहे त्यांनी. तिची बहीण, तिचा स्वभाव थोडा रागिष्ट आहे, जिजूंचं चांगलं आहे. बरं झालं बोललात. खरं गाणं सुरू झालं की ती उशी आहे ती पुढे पुढे द्यायची. गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे शिक्षा त्यांना मिळणार, आणि जर त्यांनी ती शिक्षा पूर्ण केली तर बक्षीस वहिनींना मिळणार. तेव्हा त्यांना बक्षीस मिळवून देणार का, हे आता आम्हाला बघायचं आहे. पाच मराठी सण सांगा. मकर संक्रांत, गुढीपाडवा, होळी, गणेशोत्सव, दिवाळी. अभिनंदन. चला हे बघतो. सी मराठीकडून ही भेट वस्तू तुमच्या. बरं, म्युझिक. एखाद्या गाण्यावर डान्स करा. वा 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 वा. बसा बसा. गोरी मांडवा खाली नाही, गोरी कावरी बावरी झाली होती. हे घ्या, हे घ्या, हे घ्या. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला. अभिनंदन. ताडाच्या झाडावरून माडाच्या झाडावर जाताना एक माकड आडात पडलं म्हणून मॅडम उठल्या. ताडाच्या झाडावरून माडाच्या झाडावर जाताना एक माकड आडात पडलं म्हणून मॅडम उठल्या. ताडाच्या झाडावरून माडाच्या झाडावर जाताना एक माकड आडात पडलं म्हणून मॅडम उठल्या. एक माकड आडात पडलं म्हणून मॅडम उठल्या. ओके, पण 1 2 3. ताडाच्या झाडावरून माडाच्या झाडावर एक माकड आडात पडलं म्हणून मॅडम उठल्या. ताडाच्या झाडावरून माडाच्या झाडावर एक माकड आडात पडलं म्हणून मॅडम उठल्या. ताडाच्या झाडावरून माडाच्या झाडावर एक माकड आडात पडलं म्हणून मॅडम उठल्या. ताडाच्या झाडावरून माडाच्या झाडावरून एक माकड आडात पडलं म्हणून मॅडम उठल्या. ताडाच्या झाडावरून माडाच्या झाडावरून एक माकड आडात पडलं म्हणून मॅडम उठल्या. ताडाच्या झाडावरून माडाच्या झाडावरून एक माकड आडात पडलं म्हणून मॅडम उठल्या. ताडाच्या झाडावरून माडाच्या झाडावरून एक माकड आडात पडलं म्हणून मॅडम उठल्या. ताडाच्या झाडावरून माडाच्या झाडावरून एक माकड आडात पडलं म्हणून मॅडम उठल्या.
ताडाच्या झाडावरून माडाच्या झाडावरून एक माकड आडात पडलं म्हणून मॅडम उठल्या. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट. मी दत्ताराम खोले, तृप्तीचे वडील. दोघांनी पण आनंदाचा संसार करावा हीच इच्छा आहे. तिचा स्वभाव जरा कडकच होता आणि आहेच अजून, तरी पण ती चांगली प्रेमळ आहे, सगळ्यांशी मिळून मिसळून वागते. चांगली दोघं पण चांगली सुखान संसार करावा ही अरे वा. आमची अपेक्षा. मी काकी बोलते. त्या दोघांनी सुखाने संसार करावा एवढीच इच्छा. हे आमची जी मुलगी आहे ना तृप्ती, ती खूप म्हणजे खूपच जिद्दी आहे. इतकी जिद्दी की जेव्हा आमचा लग्नालाही विरोध होता त्यावेळी इतका आमच्या रडून रडून आम्हाला लग्नाला होकार मिळवून घेतलाय तिने. आणि आताही ती तशी जिद्दी आहे, कारण ती सगळं आता त्यांचा संसार तीच सांभाळते. पाठी कोणी बोलणार? मी तिच्या मम्मीची मैत्रीण आहे. दोघाही खूप छान आहेत, शेजारी आहेत. खूप स्वभाव छान आहे दोघांचा पण. मी पण आम्ही पण शेजारी आहे. दोघांचा स्वभाव मस्त आहे. त्याचा कैलास तर जास्त मला आवडला स्वभाव तिचा. तुमच्याबद्दल तक्रारी आल्या आहेत, काय करायचं तक्रारींचं? बघूया. असतील, आरोप असतील. असतील. तुम्ही खूप रागीट आहात. हो. मिस्टरांबरोबर सतत भांडत असता. काय हो? आम्ही सांगितलं होतं एसटीने गोवाघरला जायला. सतत नाही. कुठेही संधी मिळाली की सेल्फी काढता. हो. स्वभाव रागीट आहे. हो. सारखे माहेरी जाता. हा, जाते. समोरच्याचं ऐकून न घेता चिडता आणि पटकन गैरसमज करून घेता. नाही, गैरसमज नाही करून घेत. काय हो, तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे. नाही. बरोबर आहे. त्यावेळेला तिला ती गोष्ट कळत नाही, नंतर कळते राग थंड झाल्यावर. बघा, ते पण बोलतायत आता. नाही, असं नाहीये. अरे काय नाहीये, काय काय जबरदस्त. खूप हट्टी आहात. हो. मोबाईल खूप वापरता. नाही, मोबाईल नाही जास्त वापरत. काय हो? मोबाईल तर चार्जिंग आहे की नाही ते पण तेही मी बघत आल्यावर नाही. बघतो. ते चार्जिंग मोबाईलला चार्ज पण ते करतात. तुमचा स्वभाव फटकळ आहे. नाही. केवढं लिहिलंय तुमच्याबद्दल, निबंध लिहिलाय. हा, कोणावरही लगेच विश्वास ठेवता. हो. हट्टीपणा खूप आहे. आहे. हेकेखोरपणा आहे. नाही, आहे. आहे. एवढा नाहीये. खूप बडबड करता. हा, बडबड करते. खूप. हा, हो. मग राग आल्यावर परत उत्तर पण पाहिजे. नाही बोललो तरी इग्नोर नका करू. मी बोलते ना, उत्तर द्या काहीतरी. आणि नाही दिलं उत्तर की चिडते लगेच. नाही, उत्तर मिळेपर्यंत बोलत बसते. बरं चाललंय, चांगला छंद आहे तुमचा. बरं, या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? थोडं रागावरती कंट्रोल ठेवणं. ठेवणार? हा, कधी? आजपासून, आत्तापासून. काय हो, ठेवतील असं वाटतंय? बघू आता. इथे मी काय नाही बोलत जास्त. का? इकडे नाही बोलत मग का? इकडे बोललं तर काय होईल? कसं आहे, स्वभाव आहे तिचा, लगेच नाही सुटणार ना. त्या स्वभावाची मला पण कधी कधी जर नाही भांडले, नाही बोलले, मला पण टेन्शन येते. काय झालंय, बोलत नाही, भांडत नाही, काय वेगळं झालंय का? मला पण सवय झाली त्या गोष्टीची. पण स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला कराल तुम्ही? रागावरती कंट्रोल ठेवणं. कंट्रोल ठेवा. आणि तुम्ही? तिला खूप त्रास दिलाय याच्या अगोदर. हो हो. लक्ष नाही दिलं तिच्या कुठल्या गोष्टी, तिला काय दिलं पाहिजे इग्नोर केलं. त्याच्याबद्दल सॉरी. आणि आज तिच्यासाठी मी काहीतरी आणलंय द्यायला. काय? काय प्रेमाची भेट आज मिळालेली आहे. हा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बरं, मला सांगा, आज क्षमा मागायची तर कोणाची मागा? माझ्या आई पप्पांची, माझ्या काकाची. का? कारण आज माझ्यामुळे त्यांना खूप त्रास झालाय. तर यापूर्वी, आता नाही पण यापूर्वी त्या लोकांना खूप त्रास दिलाय, माझ्यामुळे झालाय. तर त्यांचीच क्षमा मागेन. तुम्ही? मी पण क्षमा तिच्या आई वडिलांचीच मागेन. म्हणजे सुरुवातीला विरोध होता त्यांचा, तिच्या खुशीसाठी ते तयार झाले. तर थोडे प्रॉब्लेम झाले पण त्यांनीच सॉल्व्ह केले ते सगळे. त्याच्यामुळे त्यांचीच क्षमा मागेन. आज इथे क्षमा सासूबाईंची तर नाही मागायची, पण सासूबाईंना आज आम्ही मिस करतो इथे. त्या पाहिजे होत्या. पाहिजे होत्या. हो. त्यांची आठवण येते. हा, हो ना? त्या इथे पाहिजे होत्या. त्या पाहिजे होत्या. गावाला गेलेत. हा. कार्यक्रम बघतील तेव्हा खूप खुश होतील. हा, तुम्हा दोघांना शुभेच्छा, तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी.
आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. या दोघांनाही शुभेच्छा देऊया आणि आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.